चॅम्पियन संघ, रनरअप संघ, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। अगदी चांगली लढती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। पहिल्या लढतीमध्ये चिंचवली संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि सामना जिंकला। पिसारवे सारख्या बलाढ्य टीमला चिंचवली संघाने परास्त केलं। मलंगडातला एक ताकदवर संघ चिंचवली संघ, पुन्हा एकदा मलंगडातला एक संघ अजून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे कोणी सी संघ। ईश्वरी 11 कोणी आणि त्याला फाईट करतो मैदानाच्या आतमध्ये शनिकृपा। नक्कीच आपण पाहतोय ते कोपरा संघ, दोन्ही ताकदवर आणि बलाढ्य संघ आहेत। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। प्रेक्षकांना आज एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल। सलामी जोडी, पहिला चेंडू लाभ करतोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये आणि ते एक धाबेनं अकाउंट ओपन केलंय। नक्कीच आज शेवटचा दिवस ब्रह्मराज्य स्पर्धेचे दमदार आयोजक करत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या संपूर्ण टीम अर्थात ओम ठाकूर बापा मोर्या तोच मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा 19 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला। आज 22 तारीख अंतिम दिवस असेल। प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 80,000 रुपये। तर याच दरम्यान बघा इथे महाराष्ट्राचा बायकरमॅन 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, 5 फोर व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, तो केतन मात्रे यांचं आगमन झालंय। या बाईचा चेंडू पॉइंट रिजनला इथे सिंग मिळाली। वेलकम केतन मात्रे, महाराष्ट्राचा बायकर मॅन। खरं तर 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, 5 फोर व्हीलर असा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू केतन मात्रे यांचे ते आगमन झालंय। केतन मात्रे स्वागत आहे। त्यांचे बंधू किरण मात्रे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे। आज स्पर्धेतला अंतिम दिवस आपण पाहणार बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये कोणी विरुद्ध कोपरा आणि कोणी संघाला शुभेच्छा देत आहेत आमचे ओमसाई एमटीसीचे कुणाल मात्रे। कुणाल मात्रे स्वागत आहे। छोटा पैकेट बड़ा धमाका। डायरेक्ट हिट इज गॉन। विकेट नंबर 5 विकी टोंबरे मैदानाच्या बाहेर आणि कोणी टीमला पहिला धक्का। तुम्ही पाहतायत महाराष्ट्राचा बायकर मॅन, खरं तर सर्वांचा आवडता खेळाडू केतन मात्रे। त्यानंतर तलोजा एक्सप्रेस तुम्ही मयूर राजे पाहतायत, किरण मात्रे त्यांचे बंधू आहेत। त्यानंतर अक्षय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते ज्या खेळाडूंची चर्चा नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये असते, स्पर्धा कुठली असो, युट्यूबला तुम्ही जेव्हा मॅच पाहता तेव्हा कमेंट्स वाचायच्या, केतन मात्रे आहे का, भावेश पवार आहे का, गोरसे आहे का, वाकलन आहे का, अनेक प्रश्न प्रेक्षकांचे असतात। परंतु केतन मात्रे आज खेळणार नाही, परंतु इथे त्यांची उपस्थिती झाली आहे, त्यांचं आपण स्वागत करूया। चांगलं शतरक्षण झेल टिपलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि धक्का दिलाय कोणी संघाला दुसरा।
मात्र व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत खरं तर ज्या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलंय खरं तर 37 बाईक जिंकण्याचा विक्रम 5 फोर व्हीलर जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू केतन म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती स्वागत आहे ब्रह्मराजे यांच्या वतीनं मयूर राजे यांच्या वतीनं आणि संपूर्ण आमची ओम ठाकूर बाप्पा मोरिया तोजे मजकूर आमचे संगम राजे यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे पॅडवरती होता अपील स्ट्रॉंग अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि या ठिकाणी एक सिंगल आली सुरुवात तर मी म्हणेन कोणी संघाची थोडीशी कमजोर राहिली कोणी संघ मैदानात उशिरा आला याचं कारण की तो पेठाली ग्राउंडवरती देखील मॅच खेळत होते तिथे चांगला प्रदर्शन राहिला संघाने मॅच जिंकली आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन आता या स्पर्धेमध्ये उतरलाय परंतु सुरुवातीला त्यांना 2 धक्के लागलेत एक रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला विकी आणि त्यानंतर बॅट्समन आर्यन हे 2 खेळाडू बाद झालेत सरफराज आउट झाले नक्कीच त्यानंतर आपण पाहतो आर्यन अद्याप मैदानावरती भूषण त्याला साथ देतो मैदानाच्या आतमध्ये पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि केवळ अक्षयनं धाबा दिल्या 3 तर 2 खेळाडूंना बाद केलं एक रनआउट आणि एक कॅच आउट अशा प्रकारे 2 खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेत बॅटिंग करत असताना या ठिकाणी खोणी संघाच्या यावेळेस आल्या आल्या प्रहार केले खरं तरी ते पहिला बॉलवरती स्वागत केलंय दुर्गेश आणि बॉल पाठवलाय भूषण सीमारेखा बाहेर चौकार क्रिकेट संघ तुम्ही कोपऱ्याला पाहताय दुसरीकडे ईश्वरी 11 कोणी ही 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात दुर्गेश ठाकूर गोलंदाजी माकवती आणि पहिला बॉलवरती त्याचं स्वागत केलंय चौकारानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धाबा आल्या अक्षयच्या ओव्हरमध्ये 3 आणि या ओव्हरची सुरुवात बघायची दुसरं पॉवर प्ले 3 खेळाडू बाउंड्रीवरती आहेत 2 ऑन साइडला 1 ऑफ साइडला लॉंग ऑफ तैनात केली गेली आहे मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि लॉंग ऑनला एक खेळाडू आहे हलक्या त्यानं क्लिक केलं बॉल चालला इथे बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आले धावून परंतु 2 धाबा रोखू शकले नाहीयेत रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि 2 धाबीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड होती धावा लागलेत त्या 9 धाबा सिंगल डबल प्राधान्य दिलं भूषण आणि आर्यनची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली झाली नाहीये खरं तर खोणी संघाची जी अपेक्षा होती सुरुवातीच्या ऍज द ओपनर फलंदाजांकडून विकी बाद झाला त्यानंतर तुम्ही सरफराज बाद होताना पाहिलंय दोन्ही ओपनिंग बॅट्समन आउट झालेत बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी फिल्डर होते बंटी आणि 1 रन त्या ठिकाणी प्राप्त केली सिंगच्या मदतीने टीमची टोटल 10 या धावसंख्येवरती षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिथे दुसरं सुरू झालंय 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत मॅच नंबर 2 प्रेक्षकांना पाहायला मिळते वाईट इशारा पंच सचिन कडू सरांचा एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली तर 11 पॉवर सर्कलचं दुसरं षटक आहे दुर्गेशच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत त्यानं 8 धाबा खर्च केले आहेत या ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले फुलटॉस होता फुलटॉसला चेंडू लॉप केला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ प्रिझन मध्ये एकच धाव मिळेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑफ प्रिझन मध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धाबा फळकावरती 12 लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट हे 3 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन मध्ये आहेत आणि बाकी सर्व खेळाडू तिसगतगिरीच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कबर पॉइंट त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग त्यानंतर एक लेग स्लिप आणि एक फ्लाय स्लिप अशा प्रकारे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात
धाबसंख्या एकूण 13 वरती सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय, परंतु या ओव्हर मधले अंतिम चेंडू बॅटची एज होती विकेटच्या मागे, 1 रन कंप्लीट झाली आणि एका रन्सनं षटक देखील समाप्त होईल. या ओव्हर मध्ये धाबा आल्या 11 आणि टोटल आपण पाहिले की धाबा फलकावरती धाबा लागलेत 14, 2 गडी बाद. बॅनर कटआउट पाहायला मिळते. कुमार केतन मात्रे बायकर मॅन महाराष्ट्राचा 37 बाईक जिंकण्याचं स्वप्न त्यानं पूर्ण केलंय आणि काही दिवसानंतरच 50 बाईक आपण पाहणार. अर्धशतक लवकरच केतन मात्रेकडून पाहायला मिळेल. हा विक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की पाहायला मिळेल आणि आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं देखील एक स्वप्न आहे. केतन मात्रेनं अनेक अर्धशतक टोकली आहेत, परंतु त्यांना त्याच्या बॅटमधून एखादं शतक पाहायचंय आणि ते देखील केतन मात्रे काही कालानंतर नक्कीच आपल्याला ठोकताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 3. अक्षय पहिलं स्पेल त्यानं चांगलं फेकलं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 3 धाबा दिल्या, 1 गडी बाद केला आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेल तरी तो सज्ज झालाय. स्ट्रायक मध्ये खेळाडू आर्यन 2 चेंडूमध्ये 2 धाबेचा योगदान दिलाय. दुसरीकडे भूषण टोंबरे, आर्यन टोंबरे हे 2 खेळाडू मध्येच्या आतमध्ये आहेत आणि सध्या टीमची टोटल 2 षटकामध्ये 14, 7.00. चांगला चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये साईल आहे त्या ठिकाणी. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग साईल कडनं पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 15 वरती. कोपऱ्या टीम मध्ये देखील युवा टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू घेऊन दुर्गेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खरं तर नवीन नवीन खेळाडूंना त्यांना संधी दिली आहे आणि आता देखील त्यांचा क्रिकेट चांगला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर आता 15 धाबेवरती. षटक क्रमांक 30 सुरू आहे. थोडासा खराब चेंडू ओव्हर पिच त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तिथे दुर्गेश ठाकूर स्वतः होते. झेल टिपलाय आणि खेळ समाप्त होतो इथे भूषण टोंबरेचा, ज्यानं 9 धाबेचं योगदान दिलाय. बॅक टू द डगआउट. तर भूषण टोंबरे आणि एकूण धावसंख्या जर पाहिली 3 गडी बाद, फक्त 15 धाबा. या स्पर्धेमध्ये मालिका बीरसाठी तुम्ही बाईक पाहतात आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे कुमारी गाथा नितीन गावण यांच्या माध्यमातून. मुंबई किंग 0003 खरं तर राजा बैलाचे मालक सन्मानी नितीनदादा गावण यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. संपूर्ण ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कारण ओम ठाकूर बाप्पा मोर्य स्पर्धा जेव्हाही असते तेव्हा त्यांचं खूप मोठं योगदान असतं. अक्षय इथे स्वतःच्या पॉलात्रमध्ये चेंडू आडू शकला नाहीये. भूषण कडून देखील, साहिल कडून देखील चूक होती. एक सिंगल आली, जबरजबर 2 धाबा त्या ठिकाणी आल्या या बॉलवरती आणि 2 धाबेनं अकाउंट ओपन केलंय हर्षनं आणि टीमची टोटल धाबा संख्या 17. हर्ष पाटील नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये आलाय. आर्यन टोंबरे नॉस्ट्राइक एंडला आहे, परंतु धाबा झाले ते केवळ आतापर्यंत 15 चेंडू मध्ये फक्त 17 धाबा. चांगला चेंडू वेगवान होता, पडल्यानंतर अगदी फलंदाज हर्षला बीट करतो आणि डॉट चेंडूची समाप्ती. परफेक्ट डिलिव्हरी, वाईड लाईनच्या अगदी जवळनं चेंडू काढलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती.
यावेळीचा फटका छान सजवलाय स्क्रीनच्या जवळ अगदी लॉंग ऑन सीमारेखा बाहेर येतोय षटकार. चर्चा केली मुंबई किम राजा बैलाची आणि इकडे आक्रमण सुरू केलंय हर्ष पाटील. एक षटकार आला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईन वरती अगदी सीमारेषा टच त्या ठिकाणी झेल टेपलाय. क्षेत्ररक्षक होते साहिल पाटील. नक्कीच त्यानं चांगले क्षेत्ररक्षण दाखवले. आताच मी त्याची चर्चा केली. युवा टॅलेंट घेऊन दुर्गेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उतरले परंतु साहिलनं काय जबरदस्त झेल टिपलाय. अगदी बॅलन्स केला आणि हा झेल त्यानं टिपलाय. एकूण 23 धावा तर गडी बाद झालेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4. युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात आणि खोणी संघासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. रोहित जाधव आपलं देखील स्वागत आहे. नेहमीच क्रीडा स्पर्धेला त्यांचं योगदान असतं. खोणी संघासाठी नेहमीच ते पाठिंबा देत असतात. आज फक्त घरी बसून मॅचला एन्जॉय करतात. रोहित दादा आपलं स्वागत आहे. तर बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात त्यांचं आपण स्वागत करूया. आणि इथे षटक क्रमांक 3 समाप्त झालेत. धावसंख्या 23. तर याच दरम्यान आपण पाहतो मित्र आमच्या सर्वांचे लाडके एक दमदार व्यक्तिमत्व खरं तर सन्माननीय कमलाकर शेठ पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक येत्या 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान तुम्हाला तो जे मजकूरमध्ये नाईट स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्या नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील उद्योगपती तोज मजकूर यांचे इथे आगमन होते. त्यांचं आपण स्वागत करूया. बघा त्यांच्या नाईट स्पर्धेमध्ये 4 ते 5 टीम कमी आहेत. जर कोणाला खेळायचं असेल तुम्ही तात्काळ आमच्याशी किंवा साईराजे यांच्याशी संपर्क साधू शकताय. तर एकूण आपण या बॉलवरती पहिल्या धाबा आल्यात 2 आणि धाबसंख्या 25 धावसंख्येवरती. तर मित्र या ठिकाणी कमलाकर शेठ पाटील दमदार व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि आम्हा सर्वांचे लाडके खरं कमलाकर दादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तोलोचे मजकूर यांच्या वतीनं कमलाकर शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक स्वागत. बालाराम म्हात्रे साहेब देखील माझा आनंद घेत आहेत. हरिभक्त पारायण बालाराम महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्वागत करूया. नेहमीच क्रीडा स्पर्धा या पंचक्रोशीमध्ये कुठेही जरी असली तरी बालाराम हरिभक्त पारायण बालाराम म्हात्रे साहेब देखील उपस्थित असतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर एकूण टोटल आपण पाहिली ते 25 धाबा षटक क्रमांक 4. पहिला चेंडू 2 धाबा आल्या आणि त्यानंतर इथे बॉल बीट झाले. यष्टीरक्षक रन्स आली 1 25 या सिंगल बरोबर टीमची टोटल स्कोर बोर्डवरती धाबा लागल्यात 26 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद झालेत आणि धाबा पडकावरती धाबा 26 लागलेत. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे इथे नीरज. चांगला चेंडू इथे मात्र पडल्यानंतर आउट स्विंग झाला आतल्या बाजूने आला. नक्कीच पडला बघा. परफेक्ट डिलिव्हरी मिडल स्टंपला फेकला. नक्कीच आउट स्विंग चेंडू केला आणि नक्कीच फलंदाज बीट झालेत. स्ट्राईक एंडवरती संदेश तुम्ही पाहतायत. एकूण धावसंख्या 26. फुलटॉस चेंडू समोर खेळतात. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केलाय. फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल हळूहळू पुढे चालली आहे.
ईश्वर 11 कोणी संघ 27 धावसंख्येवरती. सिंगल डबल मोठी टार्गेट बनणार नाहीये. टार्गेट मोठं करायचं असेल तर तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल. अपेक्षित होता सुरुवातीला सरफराज आणि त्यानंतर विकी टोंबरे जे लवकर बाद झाले आणि त्यानंतर इथे संघ अडचणीमध्ये सापडलाय. फक्त आतापर्यंत 27 धावा झाल्यात. नीरजचं षटक देखील चांगले राहिले. 5 चेंडू त्यानं अवघ्या 3 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. टोटल 27. या ओव्हरचा अंतिम चेंडू आहे. 23 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॉल यावी हवेत शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आणि ते विकेट. अजून एक धक्का. आर्यन टोंबरे बॅक टू द डगआउट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 27 रन्स आणि 5 गडी बाद. टीम ईश्वर 11 कोणी संघ. सत्रामध्ये खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक नाव म्हणजे अक्षयदादा पाटील. तोच मजकूर राजा पावर बैलाचे मालक व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत करूया. क्रिकेट सोबत त्यांना शर्यतीचा देखील भरपूर मोठा शौक आहे आणि नाद एकच खरं तर म्हटलं जात आहे बैलगाडा शर्यत. आज जेवढा क्रिकेटला क्रेज आहे त्याच्यापेक्षा तरी मी म्हणेन जास्त पटीनं बैलगाडा शर्यतीला क्रेज आलाय. आणि सध्या देखील आज देखील बऱ्याच ठिकाणी बिनजोडच्या बैलगाडा शर्यती तुम्हाला खरं तर मुरबाड मध्ये पाहायला मिळतील. परवा नक्कीच उसाटणे ग्राउंड बिनजोडचं मैदान गजबजून भरणार आहे. शेवटचं अंतिम षटक आणि आपण पाहणार इथे शेवटच्या अंतिम षटकामध्ये वापर केलाय साहिल पाटीलचा आणि काय चांगली सुरुवात करतोय. तर नक्कीच साहिल पाटील एक साईड ठाकूर असे 2 खेळाडू युवा टॅलेंट घेऊन दुर्गेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला चेंडू फटका चांगलाय परंतु पाहिजे साहिलला बॉल अडवू शकला नाहीये आणि चाललाय बॉल सीमारेखा बाहेर येतोय चौकार. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय. आता आक्रमण सुरू झालंय. सरते शेवटी इथे आपण पाहिलं की 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती बरसलाय. येतोय चौकारानंतर षटकार. आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व खरं तर शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय रामदादा पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय परंतु इथे जजमेंट चुकलं होतं. लास्ट मोमेंटला झेल टिपलाय आणि ते खेळ समाप्त होत आहे. संदेश ज्यानं 2 मोठे फटके दाखवले तो बाद झाला. टीमची टोटल 37 धावसंख्येमध्ये. शिवसेनेची बुलंद तोप माजी उपसभापती सन्माननीय काशीनाथजी पाटील या ठिकाणी रामदासजी पाटील साहेबांचे इथे आगमन झालंय आणि त्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम. त्यांच्या समवेत
रामदास पाटील साहेब आपल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे स्वागत केले जाते। ओम ठाकूर बाप्पा मोरिया तळोज मजकूर यांच्या वतीनं, ब्रह्मराजे यांच्या वतीनं आणि नक्कीच आमचे मयूर राजे, संगम राजे आणि संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत। वेगवान चेंडू परंतु इथे यष्टीरक्षक बॉलला गॅदर करू शकले नाहीये। एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 38। नक्कीच स्क्रीनवरती तुम्हाला आमच्या स्पर्धेचे आयोजक ब्रह्मराजे त्यांच्यासोबत रामदास दादा पाटील, दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेची बुलंद तोप, त्यांच्यासोबत प्रल्हाद दादा पाटील देखील उपस्थित झालेत। त्यांचंही स्वागत। यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि इथे धक्का दिलाय, 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये। गणेश बॅक टू द डगआउट आणि इथे धावा संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 38 झाले तर 39 धावेचं टार्गेट। संघाची कशा प्रकारे राहिली हायलाइट सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। विकी ठोंबरेची पहिली विकेट मैदानात बाहेर झाली, त्यानंतर इथे सरफराज शेखचं झेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो बाद झाला आणि त्यानंतर विकेटचं पतंग होत राहिलं, परंतु इथे मैदानावरती टीमनं 37 रन्स केल्यात। 38 धावेचं टार्गेट उभं केलंय कोपरा टीम समोर। धावा झालेत, सॉरी 39 टार्गेट उभं केलंय कोणी संघानं आता कोपरा टीम समोर। गोलंदाजांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली खरं तर कोपरा संघाकडून, परंतु जी अपेक्षित खेळी होती ती कोणी संघाने दाखवली नाहीये मैदानावरती। सुरुवातीला त्यांच्या ओपनिंग फलंदाजांकडून अपेक्षा भरपूर होती, ते मात्र कमजोर राहिले आणि त्यानंतर आपण पाहिलं की ते धावा झाल्या 5 षटकांमध्ये 38 आणि आता 39 39 टार्गेट मैदानावरती उभारलंय ते टीम समोर। क्षणिकृपा कोपरा संघ ज्यांच्या समोर लक्ष उभं केलंय 39 धावेचं। तर नक्कीच एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 धाव्यांचं लक्ष असेल ते मात्र कोपरा टीम समोर। तर आपण व्यासपीठावरती आमचे मान्यवर या ठिकाणी आलेत। शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील साहेबांचा मी शुभ सन्मान करू। आमचे आयोजक ब्रह्माजी राजे, सचिन राजे असतील, अक्षय पाटील, तर या आपण भाई राजे दादांचा पण शुभ सन्मान करू। सर्वप्रथम क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व रामदादा पाटील साहेब ज्या वेळी तलोजा मजकूरमध्ये कुठेही स्पर्धा असो परंतु ते आवर्जून भेट देतात। त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय कमलाकर शेठ पाटील यांची भरपूर मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे। तर कमलाकर दादा पाटील दादांनाच विनंती करेन की आपण दादांचा शुभ सन्मान करावं। कमलाकर दादा या, कमलाकर दादा यांना विनंती करेन की आपलं दादांचा शुभ सन्मान करावं। तर दादांचा शुभ सन्मान कमलाकर दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते। आणि कमलाकर दादा म्हटलं तर दोस्ती दुनियात एक राजा माणूस, त्यांची एक भव्य दिव्य स्पर्धा डे नाईट स्पर्धा तुमच्या भेटीस येणार श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये। तर नक्कीच ज्या संघाने एंट्री हवी असेल त्याने आमच्याशी संपर्क करा, योगेश मडवी सरांशी संपर्क करा। त्यानंतर आमचे कमलाकर दादा पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व, SK एंटरप्राइजेस ऑनर, श्री विठ्ठल रखमाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ऑनर आहेत आणि कार्यार्थानं क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व कमलाकर दादा पाटील यांचं व्यासपीठावरती भव्य दिव्य मायाची शाल आणि पवित्र निश्चितच प्रेमाचा फुलगुच्छ देऊन दादाचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय। त्यानंतर प्रल्हाद दादा पाटील यांचा जे काही शुभ सन्मान नक्कीच ते काल देखील आलं होतं, हरकत नाही आहे। तर एक आदर्श खेळाडू बाईक सम्राट आमचे बंधुतुल्य मित्र केतन दादा पात्रे, प्रेक्षक मायबाप हाच तो खेळाडू, त्यांनी ठाण्यामध्ये
आपल्या नावाचा डंका वाजवला संपूर्ण भारतामध्ये, भारताचा नंबर 1 खेळाडू. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया केतन दादा महाते, बाईक सम्राट. 37 बाईक आणि 6 फोर व्हीलर. त्यानंतर आमचे किरण म्हात्रे त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या खात्यामध्ये देखील बरेचसे बाईक आहेत. तर या आमचे या केतनचे बंधू आहेत. नक्कीच किरण दादा आपण देखील या. दादा तुम्ही देखील या, तुमचं देखील आम्ही शुभ सन्मान करू. केतन दादा महाते बाईक सम्राट आणि या स्पर्धेला आपण आवर्जून भेट दिल्याबद्दल आम्ही मनापासून अधिकाधिक स्वागत व्यक्त करू. आणि नक्कीच आम्ही देखील त्यांच्या समोर नक्कीच फोटो सेशन करणार, कारण इतका मलाढ्य खेळाडू आहेत. येस, ओ टू योगेश मडवी सर. सम्राट या ठिकाणी आलेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा डगआउट देखील आपण पाहतो. रामदादा पाटील यांचं देखील डगआउट बॅनर्स आहेत. कमलाकर शेठ पाटील यांचं देखील बॅनर्स आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे पाहुण्यांचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करत असताना ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलावचा मजकूर टीम, त्यानंतर आमचे किरण म्हात्रे, निश्चित केतन म्हात्रे यांचे बंधू आहेत. त्यांचं देखील व्यासपीठावर आम्ही शुभ सन्मान करू. त्यांच्यासमोर त्यांचेच खेळाडू कक्षातून चांगला खेळ करत असताना आमचे बंधू या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत व्यक्त करू. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली केतन म्हात्रे, तुमच्या मनापासून आभारी आहोत. कमलाकर दादा पाटील, रामदादा पाटील, प्रल्हाददादा पाटील, त्यानंतर आमचे हरिभक्तन पारायण बाला म्हात्रे, सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. वादलवारा नक्कीच पत्रकार बंधू आमचे या ठिकाणी आहेत. दीपक कांबळे, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तोज मजकूर यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोस्ती दुनियेतला राजा माणूस कमलाकर शेठ पाटील व्यासपीठ मॅचचा आनंद घेत आहेत. रामदादा पाटील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि मित्रो, येत्या 16 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान तोजच्या ग्राउंडवरती तुम्हाला भव्य दिव्य नाईट स्पर्धा कमलाकर शेठ पाटील यांची छत्रपती ट्रॉफी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. बघा, 5 ते 6 एंट्रीज कमी आहेत. कुणाला खेळायचं असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा. चेंडू चांगला आहे, इथे पडल्यानंतर एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 10 फलकावरती 10 पहिले षटक मार्गस्थ असताना एकूण 11 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहिलं तर 39 धावेचं छोटंसं टार्गेट आहे आणि आतापर्यंत चांगली सुरुवात कोपरा टीमनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नीरज, चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आहे आणि नीरजला बीट करून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. आतापर्यंत आपण पाहिलं की 5 चेंडू फेकले गेलेत आणि स्ट्रायकरवरती नीरज तुम्ही पाहतायत. सॉरी, धावसंख्या 10 झाल्यात. सॉरी, स्मॉल मिस्टेक. आमची टेक्निकल टीम दिलगिरी व्यक्त करतोय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर फक्त 10 वरती आहे. पुन्हा एकदा पॉइंटला बीट केलाय आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं बॉल चाललाय. बाउंड्री लाईन पर्यंत जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्याने 2 धाब्याने संघ पोहोचलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा. म्हात्रे यांच्या माध्यमातून मयूर राजे आमचे नक्कीच आराध्य स्पोर्टचे मालक आहेत. तर नक्कीच या स्पोर्टला आपण आवर्जून भेटा. तर केतन दादा यांना विनंती करीन की आपण नक्कीच मयूर राजे यांच्या समवेत नक्कीच आराध्य स्पोर्ट यांच्या माध्यमातून भरपूर मोठा स्पोर्ट्स उघडण्यात आले. तर आवर्जून खेळाडू वर्ग या स्पोर्ट्सला आपण आवर्जून भेटा. केतन दादा म्हात्रे नक्कीच जबरदस्त स्पोर्ट्स आहे, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील आराध्य स्पोर्ट्सचे मालक आमचे मयूरजी राजे. केतन म्हात्रे बाईक सम्राट. धावसंख्येची ढगफुटी आपण पाहतो, त्यांच्या बॅट्समधून धावसंख्येचा पाऊस कशा पद्धतीने पडला जातो ते आपण सातत्याने पाहतोय. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, निश्चित रील्स भरपूर प्रचंड प्रमाणात आपण पाहिला. भारताचा नंबर 1 खेळाडू केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून आराध्य स्पोर्ट्स यांना जरूर व्हिजिट दिली, त्यांचं मनापासून आम्ही आभारी. इट्स ओव्हर टू योगेश मडवी सर. थँक्यू.
पहिला चेंडू पंचांचा नो बॉल सिग्नल आणि त्यावरती बॉल सीमारेखा बाहेर चौकार. अर्थात इथे मिळतील 5 धावा. नक्की एकदा व्हिजिट करा आराध्य स्पोर्ट्स अर्थात मयूर राजे यांच्या सोबत. थँक्यू केतन मात्रे. महाराष्ट्राचा बायकर मॅन. खरं तर 37 बाईक ज्या खेळाडूच्या नामावती आहेत. टीम टोटल सध्या 18 वती आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावेची आता आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 21 धावा. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्ले फेकलं जात आहे कोणी संघाच्या वतीनं. गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या एकूण 12. यानंतर सिंगल येते त्या ठिकाणी एक सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या धावपडकावरती 19. सिंगल नाहीये. डॉटची समाप्ती. तर नक्कीच केतन मात्रे मैदानावरती आले होते. खरं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा खेळ आपण पाहिलाय आणि नक्कीच युट्यूबवरती अनेक सारे प्रेक्षक त्यांची मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. केतन मात्रे मनपूर्वक तुमचा आभार. एकूण धावा झाल्यात त्या धावपडकावरती 18 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल पुन्हा एकदा सज्ज. स्विच हिटचा प्रयत्न दुर्गेश ठाकूर सेकंडला होते आणि एक सिंगल लेग बाय स्वरूपामध्ये प्राप्त केली. सिंगल बरोबर टीमची टोटल आमचे स्कोर सांगतात 19 धावा. लेग बाय स्वरूपात 1 रन प्राप्त झाली. टीमची टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 19. बैटी स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट केला बॅटवरती आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषा बाहेर नीरजनं ठोकलाय. अजून एक चौकार. फटक्यांचा ट्रेंड आहे. पण पाहिलं की अनेक खेळाडू अशा प्रकारचे फटके खेळत असतात. एक फाईट टेकून फटके मारत असतात आणि नक्कीच तो फटका आपण आता नीरज ठाकूरच्या बॅट मधून पाहिला. आता स्विच हिटचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर स्विच हिट, स्कूप शॉट, स्विच हिट, रिव्हर्स शॉट अशा प्रकारचे जे फटके असतात त्यासाठी एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 23 आणि गरज आहे ती 16 धावेची. बॉल 19 शिल्लक आहेत. या ओव्हर मधला अंतिम चेंडू. फटका चांगला आहे. ऑफ साइडला फिल्डर आहे नितीन आणि झेल भूषण आहे. सॉरी भूषणने झेल टिपला आणि ते खेळ समाप्त होत आहे. फलंदाज बॅट्समन नीरज ठाकूरचा. एकूण धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 राहिलेत 18 चेंडू आणि आता फक्त मैदानावरती 16 धावेची गरज.
सुपर संडे आहे, सुपर धमाका झालाच पाहिजे आणि डीजेचं तेच प्रयत्न की आज धमाका झाला पाहिजे, परंतु एवढ्या सकाळी सकाळी नको. संध्याकाळी धमाका केला तरी ठीक आहे. स्वादाबीची गरज आणि ते आल्या आल्या प्रहार केलाय, स्वागत केलं गोलंदाजाचं. वेलकम टू द ग्राउंड आणि पंचांचा सिग्नल. यस, मॅक्सिमम 6 रन. गरज राहिली 10. मैदानावरती आक्रमक खेळ तुम्ही पाहतायत. मैदानावर ऍज द ओपनर बॅट्समन तुम्ही दुर्गेश ठाकूर, ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. नवीन यंग टॅलेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि सध्या शनिकृपा क्रिकेट संघ कोपरा संघ मजबूत स्थितीमध्ये. विनर विनर अशी लढत होणार आहे या मॅच नंतर. ब्लॉक हॉल चेंडू इथे फेकला आणि एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पळकावती 30 धावा. फक्त 9 धाबीची गरज आहे. आता टाळ्यांचा प्रतिसाद वाढलाय खरं तर कोपरा संघाच्या पाठीराख्यांचा, कारण संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय. जिंकण्यासाठी फक्त आवश्यकता असेल ती केवळ 9 धाबीची. पुन्हा एकदा प्रहार बंटी, परंतु इथे फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. फटका फसलाय आणि बंटीला माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 2. टीमची टोटल सध्या आपण पाहिली 30 वरती. बंटी बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो 4थ्या क्रमांकावरती. अक्षय पाटील स्ट्राईक एंडला काढू. आल्या आल्या त्यानेही प्रहार केलाय आणि बॉल पुन्हा त्याच दिशेनं, तोच काढू, तेच क्षेत्र आणि रिझल्ट देखील तेच. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जातोय 5व्या क्रमांकाचा खेळाडू राधे ठाकूर. राधे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आले आणि आता जशा प्रकारे फलंदाज 2 बाद झाले. चर्चा झाली खेळाडू कक्षामध्ये की आता सिंगल डबल आपल्याला घ्यायची आहे. बऱ्याच वेळेनंतर त्यांना बुद्धी सुचली. 15 चेंडू होते, आता राहिले 14 चेंडू, 9 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती चांगलं षटक फेकतो. खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे खोडी संघासाठी करण्याचा. खोडी संघाने केवळ 38 धावा केल्या. 39 धावेला उत्तर देताना चांगली फलंदाजी. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर वाढत चाललंय. 13 चेंडू 9 धावेची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे. अनेक बऱ्याच चित्र आम्ही पाहिलेत. कधी कधी 13 चेंडू 9 धावा देखील डिफेन्स होताना पाहिलेत. आणि एक वर्ष होतं की व्हिडिओ व्हायरल झाली होती की 12 चेंडू मध्ये 13 धावा निघत नाही. बऱ्याच जणांनी पाहिले ते व्हिडिओ. पण तो पाहिजे तर 13 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी शनिकृपा कोपरा संघाला. अजून एक डॉट चेंडू आलाय आणि कमबॅक तर केलंय, परंतु येणारे 12 चेंडू आता गरज आहे 9 धावेची.
जिंकण्यासाठी आता 9 धावेची गरज आहे. हलक्यात क्लिक केले, चेंडूला फक्त दिशा दिली आहे. दुर्गेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, दुसरी धाव नकार दिलाय. कोणी संघाचं कमबॅक पाहायला मिळेल की काय, कारण आक्रमकतेने खेळ करणारा संघ कोपरा थोडा शांत झाला आणि आता 8 धावेची फक्त गरज आहे. येणारे 11 चेंडू. पराभवाने माणूस संपत नाही, तर प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही आणि मॅच अद्याप इथे कोणता संघ जिंकला नाहीये. गरज राहिली ती फक्त 2 धावेची. मॅच मध्ये आता कमबॅक झाले. खरं तर कौतुक करायला हवं, या मॅच मध्ये 9 चेंडू आणि फक्त 2 धावेची गरज आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला. नक्कीच क्षणिक रूपात संघ कोपराचा सामना विजय स्ट्रोक टोकला आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि चौकाराबरोबर इथे सामना जिंकलाय. क्षणिक रूपात कोपरा संघाचं अभिनंदन करूया. ईश्वर 11 कोणी संघ हार्डलक या स्पर्धेतनं संघ बाहेर झालाय आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे सर्वांचे लाडके आमचे बंधू, मोठे बंधू कमलाकेश पाटील, उद्योजक तळोजा मजकूर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं डोनेशन आलंय. दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि इकडे कोणी संघ हार्डलक विजेता संघाचं अभिनंदन करूया. कोपरा संघाने सामना जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच ठरला या मॅच मध्ये नीरज ठाकूर, ज्यानं चांगली खेळ केली, गोलंदाजीतून 1 विकेट घेतलाय, तो नीरज ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅच. चला, संघ चिंचवली आणि संघ कोपरा अशी लढत होईल सेकंड राऊंडची. नीरज या आपण मॅन ऑफ द मॅच साठी, कॅप्टन आपण टॉस साठी या. तर या ठिकाणी रामदास दादा पाटील साहेबांना विनंती करेल की आपण नीरज ठाकूरला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे आणि त्यानंतर लढत पाहायला मिळेल चिंचवली विरुद्ध कोपरा. चिंचवली विरुद्ध कोपरा ही बिग फाईट लढत मैदानावरती पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची 4 षटकांची लढत. चला, चिंचोली संघ कॅप्टन या. चिंचोली कॅप्टन या आपण टॉस साठी. चार षटकांची लढत असेल बघा, लक्ष द्या. सन्मानी रामदासदादा पाटील यांच्या शुभास्यापी टॉस करतोय आणि चिंचोली संघ टॉस जिंकलाय. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय या मॅच मध्ये कोपरा संघाला. चला, आता कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. आपण साईनाथ राजे यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत या मॅच मध्ये.